हॅलो फ्रेंड, स्वागत आहे तुमचं राणी या व्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल. पुरणाची पोळी कोण कोण जेवण केलेलं आहे? सगळ्यांनीच कंपल्सरी पुरणाची पोळी जेवलेली असतील, कारण की पुरणाची पोळी म्हणजे आपलं महाराष्ट्रीयन पहिला सण आहे, नवीन वर्ष आहे आणि पुरण नाही आहे असं होणार नाही आहे. तर चला, पुरणाची पोळी तुम्ही खाल्लीच असेल. आणि बरेच जणांचा प्रश्न आहे की माझं फेसबुकला अकाउंट आहे का, इकडे अकाउंट आहे का, तिकडे अकाउंट आहे का? तर बिलकुल नाही आहे. मी ह्या सगळ्या गोष्टीपासून लांब आहे, कारण फेसबुक वगैरे मी हे यूज करत नाही आहे. आणि मी फक्त इन्स्टा आणि यूट्यूब आणि कदाचित चिंगारीवरती होतं माझं अकाउंट, पण चिंगारीमध्ये पण आता बरेच चेंजेस झालेले आहेत, तर मी तिकडेही ॲक्टिव्ह नसते. त्याच्यामुळे मी म्हणजे नाही का, दुसरी कुठलीही ॲप यूज करत नाही आहे. माझं फक्त इन्स्टा आणि यूट्यूब हे 2 ॲप आहेत आणि मी ह्या दोन्हीवरतीच आहे. तर खूप जणाला असं वाटतं की इकडे अकाउंट आहे का, तिकडे अकाउंट आहे का, पण असं नाही आहे. आणि तेवढा माझ्याकडे वेळ पण नसतो. आता प्रत्येक वेळेला वेळ नसतो असं म्हणण्यात पण अर्थ नाही आहे, परंतु मला बऱ्याच काही ॲपमधलं जास्ती समजत पण नाही आहे आणि मी नाही त्या गोष्टी हे करत. आणि फेसबुकचं बोलाल तुम्ही, तर फेसबुकवरती एक वेळा म्हणजे किती वर्षापूर्वीचं आहे मी तुम्हाला ते पण सांगते. बहुतेक एक 7-8 वर्षापूर्वी माझं फेसबुक अकाउंट होतं. परमनंट डिलीट केले ती मी. किती मला प्रॉब्लेम झाले होते त्याचे. तर ते डिलीट करण्याचं एकच कारण आहे, एक मुलगा एवढा परेशान करत होता मला. म्हणजे कॉलेजचा मुलगा होता तो, आणि एवढा लहान मुलगा, आणि तो सतत मला असे मेसेज वगैरे करायचा आणि खूप असं म्हणजे नाही का, आय लव्ह यूचे मेसेज टाकायचा. आणि त्या गोष्टीने मी परेशान झाले होते. आणि मला खूप म्हणजे त्या ह्याच्यामुळे म्हणजे केसेस वगैरे पण करण्यात आल्या होत्या. आणि तेव्हापासून मग ते कसं, त्यावेळेला मी म्हणजे बऱ्यापैकी माझे केसेस वगैरे चालू होते ना, कोर्ट मॅटर चालू होतं. तर त्यावेळेला माझ्या नवऱ्याने म्हणजे नाही का, ती सुद्धा विषय उचलून धरला होता की हिचं फेसबुकला अकाउंट आहे, फेसबुकला बघा हिला मुलं कसे हे करतात, प्रपोज करतात वगैरे वगैरे, असं त्यांना त्याचाही फायदा उचलला होता. आणि ॲक्च्युली बरे झाले की त्यावेळेला मी तिथं म्हणजे नाही का, जेवढे बी मी म्हणजे नाही का त्या मुलाचे चार्ट होते आणि माझे बी चार्ट होते ना, तेवढे सगळे मी स्टेटमेंट काढलेलं होतं त्याचं. आणि नंतर त्याच्यावरती मी केसेस पण केलेल्या होत्या. हे पण माझ्याकडे काही प्रूफ होते, म्हणून मी ते तिथं देऊ शकले. आणि मग तिथं ते सिद्ध झाले की यार म्हणजे ह्या महिलेची काही चूक नाही आहे, तो मुलगा स्वतःहून यांना परेशान करत आहे, ह्यांनी तक्रारी केलेल्या आहेत. त्या मुलाला पण ह्यांनी बऱ्याचदा समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. किंवा हे जी चार्ट दिसत आहे, तर ह्या चार्टवरून तर असंच लक्षात येत आहे की ही लेडीज कुठल्याही पद्धतीने चुकीचे चॅट करत नाही आहे, पण तो मुलगा वारंवार त्यांना समोरून तोच मेसेज रिपीट करत आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी अशा घडल्या होत्या. आणि म्हणून मी ती परमनंटली डिलीट मारलं होतं फेसबुक अकाउंट, की यार हे प्रॉब्लेमच नको आपल्याला. म्हणजे कसे असे काही काही सायको लोक भेटतात बघा तुम्ही, की वन साईड असतं त्यांचं, म्हणजे जे काही असेल म्हणजे नाही का, आपण कसं म्हणतो, आकर्षण असेल एखाद्याबद्दल हे असेल, तर ते वन साईड असतं. आणि मग हे असे कसे पागल सायको लोक असतात. तर इवन मी खोटं नाही बोलत तुम्हाला, त्यानं म्हणजे नाही का एक तर असं केला प्रकार त्यानं की राणी नाव काढलं होतं त्यानं, हातावरती टॅटू काढला होता राणी नावाचा, आणि त्यानं मला पाठवला होता फेसबुकला, फोटो पाठवला होता. बघ, मी तुझं नावसुद्धा काढले. मी त्यावेळेला पण त्याला असं म्हणजे इकडून शिव्या देत होते की मूर्ख माणूस आहे तू, असं आहे तसं आहे. परंतु ती म्हणजे नाही का, ती त्याची बाजू सोडतच नव्हता. ज्या वेळेला मी तक्रार वगैरे केल्याच्या नंतर म्हणजे नाही का, त्याला असं वाटलं की ही काही करू शकणार आहे किंवा काय करणार आहे. तर त्यानंतर म्हणजे त्याच्यावरती तक्रार झाल्याच्या नंतर त्याला अटक करण्यात आली होती. आणि त्याच्याकडून म्हणजे नाही का, ती माझी केस चालू होती, त्या केस संदर्भात ह्याचा विषय आल्यामुळे मग मला ते सगळे चान्सेस भेटले. आणि मी रिक्वेस्ट करून त्याच्यावरती जी तक्रारी होत्या त्याच्यावरती ॲक्शन घ्यायला लावली. आणि मग त्या मुलाला समोर आणायला लावली. आणि मुलाला त्या समोर आणल्याच्या नंतर मला आश्चर्य वाटलं त्या मुलाला बघून, की अशी तोंडावरची माशी उठणार नाही, आणि तो असा मुलगा आहे आणि तो एवढा का असा करत होता नाही का, सायकोसारखा.
म्हणून मी म्हणजे त्याला विचारण्याचा प्रयत्न केला. जे डिपार्टमेंटमधले लोक होते ते पण म्हणे की तू त्या मॅडमला का परेशान करत आहे असं तसं. तर तो म्हणे माझं प्रेम आहे. आणि त्यांनी त्याला समजावून सांगितलं परत, म्हणजे बऱ्याचपैकी त्याला मारहाण पण केली. त्या डिपार्टमेंट म्हटल्यानंतर तुम्हाला माहितीच आहे कसं करतात. मग थोडंफार मारहाण करून त्याला त्याच्यावरती तक्रार वगैरे दाखल केली आणि परत असं परेशान करणार नाही कुणालाच असं त्याच्याकडनं स्टेटमेंट वगैरे घेतलं आणि त्याच्या सगळ्या डिटेल्स वगैरे काढून मग परत त्याला सोडून देण्यात आलं होतं. की म्हणजे मलाच त्याच्यावरती तक्रार करायची नव्हती, कारण की एखाद्याचं भविष्य बरबाद करायचं नव्हतं. तो मुलगा शिकत होता, मेन म्हणजे तो मुलगा शिकत होता आणि मला त्याचं भविष्य बरबाद करायचं नव्हतं. म्हणून मग मी परत ते म्हटलं की सर नको, कारण ना आयुष्य खराब व्हायला नको. मग थोडंसं त्याला धमकवून हे करून ते प्रॉब्लेम शॉर्ट आऊट केले होते. आणि त्यानंतर जे अकाउंट मी परमनंट डिलीट मारलं, त्याच्यानंतर परत त्या फेसबुकला रामरामच केलेलं आहे. मी कधीही फेसबुक यूज केलेलं नाही आहे, कारण त्या फेसबुकवरती एक अशी केस घडली होती, ती माझ्या डोक्याला आली होती. त्याच्यानंतर इन्स्टावरती सुद्धा मी जास्त ॲक्टिव्ह राहत नाही आहे. इन्स्टावरती सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे की एक मूर्ख माणूस खूप हे करत होता. म्हणजे त्यानं मला इतकं परेशान करण्याचा प्रयत्न केला होता की इतक्यापर्यंत की मग मी त्याचं डायरेक्टली नाव घेऊन व्हिडिओ बनवून टाकले होते. त्याला असं वाटलंच नाही. जो माझा व्हिडिओ बघितला जो गायब झाला, तो ॲक्च्युली खोटं नाही बोलत, जो गायब झाला तर परत तो आलेला नाही आहे. म्हणजे मला तरी वैयक्तिक त्याचं अकाउंट परत कधीच दिसलेलं नाही आहे. म्हणून मी ना सहसा म्हणजे अशा ॲपवरती ॲक्टिव्ह नसते की जेणेकरून ज्या ॲपवरती खूप असे म्हणजे कॉल चॅट हे असलं झंझटच नको आहे आपल्याला. आपण खूप लांब आहे ह्या गोष्टीपासून. आणि मला असंच राहायला आवडतं. हाताने म्हणजे नाही का व्याप नाही लावून घ्यायचं. कारण आपण म्हणजे मी अशी दिसते किंवा मी अशी फ्रँकली वागते, मी अशी हे आहे, याचा अर्थ असा नाही आहे की म्हणजे फालतू आहे, बरोबर की नाही. म्हणजे आपण जसं दिसतो, राहतो, वागतो, बोलतो ह्याच्यावरती ठरवता का तुम्ही की ते माणूस आपल्या झाशात येणार आहे की नाही येणार आहे. त्याला त्याची लाईफ जगायची कशी असते ती त्याची मर्जी राहिली, बरोबर की नाही. परंतु तुम्ही म्हणजे खडे टाकून बघणारे खूप जण असतात की चला यार ही जाळ्यात फसते का, आणि असेच टुकारगिरी करण्यासाठी ना ह्यांना हे अशाच ॲप भेटतात आणि त्या ॲपवरती ते चॅट करतात. आता हे इन्स्टासुद्धा मी जास्त यूज न करण्याचं रिझन हेच आहे की तिथं मला कुणालाही रिप्लाय द्यायचं नाही आहे, कुणाचीही मी मेसेज बघत नाही. मी मेसेज बघत नाही आहे म्हणून माझ्या चॅनलच आलं, अकाउंटला रिपोर्ट्स मारून परेशान केलं आहे लोकांनी. परंतु मला काहीच फरक पडत नाही. मला फेमस होण्याची किंवा मला फॉलोअर्स वाढवण्याची एवढी आग लागलेली नाही आहे की मी माझं कॅरेक्टर खराब करून घेईन, समजलं का. माझं कॅरेक्टर सांभाळून मला जेवढं करता येईल तेवढं मी करणार. आणि मी अशीच आहे. बघणाऱ्याला जरी मी चुकीची वाटत असेल तरी मी दुसऱ्यांना स्पष्टीकरण द्यायची मला गरज नाही आहे. मी कशी आहे, कॅरेक्टर सर्टिफिकेट घेऊन बसायची गरज नाही आहे, पण मी अशीच आहे. हां, मी बोलते सगळ्याशी, क्लोज जाते, सगळ्यांसोबत मिक्स होते, सगळ्यांशी फ्रेंडशिप करायला आवडते, मी एकदम फ्रेंडली बोलते. परंतु मी असं चुकीचं आपण कधीच नाही. ज्याला जे करायचं ते करू द्या, आपल्याला नाही पटत आहे आपण नाही करायचं. आणि मी सांगितलं तुम्हाला लाईफमध्ये मी प्रेम एकाच व्यक्तीवरती केले आणि लाईफमध्ये मी लग्न पण एकाच व्यक्तीवरती केले. आणि मी जे काय करते ती माझं जे आहे ती रिअल आहे. आणि मी कधीही म्हणजे असं इकडे तोंड मार तिकडे तोंड मार, ह्याला बोल त्याला बोल, ह्याच्यासोबत आज आहे उद्या दुसऱ्यासोबत आहे, असला प्रकार आपण कधीही करत नाही आहे. आणि आपल्याला कुणाला सांगायचं आणि स्पष्टीकरण द्यायची बी गरज नाही आहे, कारण आपण कसे आहोत ही आपल्या स्वतःला माहिती असणं गरजेचं आहे. आणि तो वरती बसलाय ना भोलेनाथ, त्यांना माहिती असणं गरजेचं आहे की तुम्ही कसे आहात आणि तुमचं कॅरेक्टर कसं आहे हे महत्त्वाचं आहे. कारण आपल्याला इथे जरी हिशोब द्यायचा नसला ना तर तिथे हिशोब 100% द्यायचा आहे प्रत्येक गोष्टीचा. मग तुम्ही तुमच्या शरीराची किती विल्हेवाट लावली ह्याचा सुद्धा हिशोब द्यायचा आहे. आणि तुम्ही तुमचं शरीर असे पण काही बघितलेले आहेत, परंतु मला त्यांच्याबद्दल बोलायचं नाही आहे. का नाही बोलायचं, त्यांचे प्रॉब्लेम किंवा त्यांची मजबुरी
किंवा त्यांच्या अडचणी त्यांनाच माहिती, आपल्याला माहिती असतात का? नाही. बरोबर की नाही? कोण सहखुशीने एक एन्जॉय म्हणून त्यांना अशी सवय असते, काही मजबुरीमध्ये काही असं काही करत असतात, बरेच काहींचे प्रॉब्लेम असतात. तसं आपण दुसऱ्यांना नावं ठेवायचं नाही. आपल्याला जे वाटतं आपण स्वतःचं स्वतः बघायचं. दुसऱ्यांना नावं ठेवण्यामध्ये इंटरेस्ट नसतो आणि मी नावं त्याच वेळेला ठेवते जिथं मला खूप जास्ती चुकीचं वाटतं आणि त्याच वेळेला मी बोलत असते. मी बोलत नाही अशातला विषय नाही आहे, पण जिथं खूप जास्ती चुकीचं असतं, जिथं काही बोलावंसं वाटतं मला स्वतःला वैयक्तिक, तेव्हाच मी बोलते. म्हणजे मी असं कधीही कुणाच्या कॅरेक्टरबद्दल किंवा खूप सारे असे असतात लोक की स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून. दिसतंय का वाकून बघितल्यानंतर? तर चला, चुकीचा अर्थ काढत बसू नका. म्हणजे असं वाकून बघितल्यावर दिसतंय का हे सांगा मला. वाकून बघून काय दिसते हो? कशाला बघायचे? दुसऱ्याचं न बघायचं ना स्वतःचं बघायचं. जसं आहे तसं आहे. लाईफ मस्त जगा, मस्त खा, मस्त राहा. ह्या दुनियेमध्ये येऊन एकमेकाला काहीतरी बोलून, बदनामी करून, खडे टाकून बघून, प्रेमाचे जाळे टाकून बघून, एखाद्याला ट्राय मारून काय भेटणार आहे? आणि एखाद्याला बदनाम करून, खास करून महिलेला तर तुम्ही नका करत जाऊ, कोणी जरी असलं तरी. मला तरी असं वाटतं, कारण की माझ्यासोबतच म्हणलं ना तुम्हाला, इन्स्टाला पण एक मॅटर झाला आहे आणि एक फेसबुकला पण मॅटर झाला आहे. त्यामुळे मी तेव्हापासून सगळ्या गोष्टीला रामराम करते आणि सगळ्यांपासून लांब राहते. आणि शक्यतो सगळ्याच लेडीज अशा नसतात, मी खूपदा सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. सगळ्याच लेडीज, तुम्हाला जेवढ्या लेडीज ह्याच्यावरती आहेत म्हणजे नाही का सोशल मीडियावरती आहेत, तर त्या लेडीज खराब आहेत का? नाही ना. कोण कुणाच्या आवडी असतात म्हणून येतं. कुणाला आवडतं रील्स बनवायला, कुणाला आवडतं व्हिडिओ बनवायला, कुणाला आवडतं आपल्या आपल्या हॉबीज हे करायला. तर मग तसंच आहे माझं पण. मला आवडतं, मला आवड आहे रील्स बनवण्याची, मला आवड आहे सोशल मीडियावरती ॲक्टिव्ह राहण्याची आणि मी राहते. त्यात मला काही चुकीचं वाटत नाही आहे. आणि जर ज्याला चुकीचं वाटत असेल त्यांनी, सगळ्यात जास्त कुणाला चुकीचं वाटतं माहिती आहे का? माझ्या नातेवाईकांना. त्यांच्या अशी बुडाला आग लागते अशी. बघा, पहिले लोकांच्या दातात किडा होता, आजकालच्या लोकांच्या कुठे किडा आहे? बरोबर तुम्ही विचार करताय तिथंच किडा आहे. बरोबर आहे की नाही? तर तुम्ही जे विचार करता ना तिथेच लोकांचे किडे पडलेले आहेत आजकाल. तर सांगा कुठे, एक्झॅक्टली कमेंट्स करून सांगा की कुठे पहिले लोकांच्या दातात किडा होता, आजकाल लोकांच्या. बरोबर अंदाज लावा तुम्ही. तर चला, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा आणि आपली आपली काळजी घ्या. तुम्हाला उत्तर भेटलं असेल मी कुठल्या ॲपवरती ॲक्टिव्ह आहे आणि कुठल्या ॲपवरती नाही आहे. मी रामराम करते प्रत्येक ॲपला, कारण की जिथे सगळे असे फ्रॉड असतात, सेफ नसतं, त्यामुळे मी फेसबुकवरती नाही आहे. तर चला, बाय बाय.